दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये। शिवसेनेच्या नगरसेवकांची कामं रोखली जातात, हे आयुक्त जे आहेत तिकडे कोणी, त्यांना मी सांगू इच्छितो, ठीक आहे, आम्ही असं ठरवलंय की ही गुंडगिरी आणि ही झुंडशाही, अनिल भैया राठोड असते ते त्यांनी नक्कीच इथे एक टक्कर दिली असेल, तर आतापर्यंत दिली आहे। पण मी शिवसैनिकांना सांगितलंय, मगाशी माझी संपर्क प्रमुख मनोज शिंदे यांच्याशी चर्चा झाली या विषयावर। काँग्रेसचे इकडले प्रमुख पदाधिकारी मला भेटले, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी भेटले, इकडल्या पोलिसांना आणि गृहमंत्र्यांना माझं आव्हान आहे, ही गुंडगिरी आणि ही जी काय ताबेगिरी म्हणतात तुम्ही, ते काय ताबामारी, त्या ताबामारीवर कशी छापामारी करायची आम्हाला माहिती। आमचा इशारा आहे या सरकारला, इकडल्या प्रशासनाला, इकडल्या पोलिसांना, की ही ताबामारी थांबली नाही, ही दहशत थांबली नाही, ही गुंडगिरी थांबली नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरेल, आणि नुसती रस्त्यावर उतरणार नाही तर मुंबईत ज्या पद्धतीने आम्ही लढतोय किंवा लढलो किंवा इतर भागात लढतोय, या रस्त्यावर तमाशा होईल नगरचा। तेच करत असताना मगाशी मला काँग्रेसचे नेते किरण काळे ते भेटले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भेटले, त्यांचं असं म्हणणं की महाविकास आघाडी म्हणून त्या ताबामारी विरुद्ध, आमदारांच्या आणि त्यांच्या गुंड टोळ्यांच्या ताबामारी विरुद्ध एक विराट मोर्चा या नगरमध्ये काढावा। तो पोलीस आयुक्त प्रमुखांच्या कार्यालयावर काढावा, तो इकडल्या ताबामारी टोळीचे जे प्रमुख आहेत आमदार इकडले त्यांच्या घरावर काढावा, आणि एक इशारा द्यावा। या संदर्भात आमची तयारी सुरू आहे। या नगरमधली गुंडगिरी, झुंडशाही, लुटमार, खंडणीशाही त्याच्या विरुद्ध आम्हाला आवाज उठवावा लागेल। राजकारणाचं होतच असतं, पक्ष संघटनेसाठी आम्ही इथे आज आलेलो आहोत, बांधणीसाठी मेळावा आहे आमचा। पण मला भेटलेला इकडला प्रत्येक माणूस, शिवसैनिक असेल, इतर पक्षाचा असेल, सामान्य नागरिक असेल, प्रत्येकानं नगरच्या गुंडगिरी विरुद्धच माझ्याकडे तक्रार। नगरची गुंडगिरी ही तुमची ताबामारी, व्यापारी मला भेटले, आम्हाला व्यापार करणं मुश्किल, साधं दुकान चालवणं मुश्किल झालं। हे महाराष्ट्रातल्या एका शहरामध्ये घडत आहे, आणि भारतीय जनता पक्ष नैतिकतेच्या गोष्टी मारतो। ठीक आहे, पाहू आम्ही, पण ही लढाईला सुरुवात झाली आहे म्हणाव्या गुंडगिरी, आणि शिवसेना जेव्हा गुंडगिरीच्या विरुद्ध उभी राहते तेव्हा ती गुंडगिरी पूर्णपणे आम्ही मोडून काढतो। जा, काय हवं ते करा, रस्त्यावरती तुम्ही उतरता का आम्ही उतरतोय बघतो, तुम्ही गुंड असाल तर आम्ही महागुंड आहोत। नगरमध्ये पाहते गुंडगिरी ना, ते राज्यच गुंडगिरीच्या पायावर उभा आहे। मी आज नगरमध्ये आहे, नगरच्या आमदारांच्या गुंडगिरीच्या कथा तुम्ही ऐकाल तर तुम्ही बिहारच्या कथा विसराल। इथे प्रचंड दहशत आहे नगरमध्ये। एक विषय असा आहे की तुम्ही आज नगरच्या आमदारांबद्दल बोलताय, त्यांच्या गुंडगिरीबद्दल बोलताय। 1 वर्षापूर्वी हे आमदार तुमच्या बरोबर होते, तेव्हा त्यांच्याबद्दल कोणीच काही बोलत नव्हतं। महाविकास आघाडीमध्ये हे आमदार होते की तुमच्या सातारा, तेव्हा कोणीच काही नाही बोलत। अनिल राठोड आमचे होते त्या काळामध्ये, अनिल राठोड इकडल्या गुंडगिरी विरुद्ध लढत होते, हे सगळ्यांना माहिती। हो ना, गेल्या हे नवीन सरकार आल्यापासून त्यांची गुंडगिरी वाढली असं मी सांगतो। हे नवीन सरकारमध्ये हे जे काय झालंय सगळं इकडे तिकडे, त्याच्यानंतर कोणाचंही नियंत्रण राहिलं नाही। जसं आता एका आमदाराविषयी बोललात ना, आमचा बॉस सागर बंगल्यावर बसलाय, ही भाषा आहे। कोणाचा बॉस कुठे आहे एकदा स्पष्ट होऊ द्या गुंडगिरीच्या बाबतीत। इंजिनिअरिंग करताय ना, मग IT कंपनीच्या जॉबची चिंता कशाला? संगमनेर आणि नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेले अमोल सरांचे टेक्नो ऑर्बिट इन्स्टिट्यूट आहे ना।
अमोल सरांच्या शिस्तीमुळे आणि टेक्निकल संस्कारांमुळे प्रोग्रामिंग डोक्यात नाही तर हृदयात उतरतं। पालकांनो, IT इंडस्ट्री एक्सपर्ट शिक्षक, उत्तम स्टडी मटेरियल, खास कंपनी ओरिएंटेड सिलेबस यामुळे गेली 5 वर्षात टेक्नो ऑर्बिटचे हजारो इंजिनियर्स लाखोंची पॅकेज घेत आहेत। मग वाट कसली बघताय? आता तुमची प्लेसमेंट होणारच। नवीन सुरू होणाऱ्या ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅचसाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा। टेक्नो ऑर्बिट, अमृतवाहिनी कॉलेज समोर, घुलेवाडी, संगमनेर। संपर्क 95 45 53 58 57।